आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। पत्रकारांसाठी जाहीर केलेले महामंडळ तातडीने कार्यान्वित करा। व्हॉइस ऑफ मीडियाच्या शिर्डी राज्य अधिवेशनात विविध ठराव मंजूर। साईबाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डी नगरीत व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकारांच्या संघटनेचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन शनिवार दिनांक 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी संपन्न झाले। या अधिवेशनासाठी राज्यभरातून 3000हून अधिक पत्रकार दाखल झाले होते। भारतातील नंबर 1 ची व जगातील तब्बल 43 देशांमध्ये कार्यरत असलेल्या संघटनेचे 3,70,000 पत्रकार संघटित झाले आहेत। संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे यांनी मोठी मेहनत घेऊन व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना उभी केली आहे। पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे, ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे। आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून यापूर्वी खास शिबिराचे आयोजन करून 6500 पत्रकारांना आयुष्यमान भारतचे गोल्डन कार्ड वितरित केले आहे। पत्रकारांसाठी शासनाने जाहीर केलेले महामंडळ तातडीने कार्यान्वित करा। 10 वर्ष पूर्ण झालेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती कार्ड व पत्रकार म्हणून प्रमाणपत्र द्यावे यासह विविध मागण्यांचे ठराव व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या अधिवेशनात मांडण्यात आले। हे सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले। पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून शासन दरबारी सतत पाठपुरावा सुरू आहे। यासाठी संघटनेनं अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवला आहे। व्हॉइस ऑफ मीडियाच्या आंदोलनाची दखल घेत शासनाने पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली। मात्र अद्याप हे महामंडळ कार्यान्वित केलेले नाही। शासनाने तातडीने हे महामंडळ स्थापन करून ते कार्यान्वित करावे व या महामंडळात 200 कोटी रुपये द्यावे असा ठराव यावेळी घेण्यात आला। विविध ठराव करण्यात आले पारित। 10 वर्ष पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती कार्ड व पत्रकार म्हणून प्रमाणपत्र द्यावे। 10 वर्ष काम करणाऱ्या पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य विमा, विनामूल्य उपचार उपलब्ध करून द्यावे। पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोटा ठरवण्यात यावा। प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार गृहनिर्माण वसाहत निर्माण करावी। पत्रकार संशोधन केंद्र स्थापन करावे आदी ठराव पारित करण्यात आले। यावेळी सांगली जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते त्यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील तालुका अध्यक्ष व पदाधिकारी तसेच जत ग्रामीण भागातून संघटक हनुमंत शिंदे, नेताजी खरात, आबांना माळी, बाबासो कांबळे, रमेश चौगले यांच्यासह आदी पत्रकार मोठ्या संख्येने हजर झाले होते। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।